आणि जीवदान मिळालंय खेळाडूला आपण पाहतोय. नक्कीच अनिकेत आणि अजित ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच आदित्य सावंत गोलंदाज आपल्या षटकातला पुढचा चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवर 10-12 पावलांचा रनअप राईटम ओव्हर द विकेटचा मारा केला जाईल. यावेळचा चेंडू लॉर्ड ऑफ इलाय पंचांवर काय परिणाम नाहीये. चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या स्थिर आहे ती मात्र आता 5 वर 6 वर. नक्कीच स्ट्राईकला आपण पाहतोय अनिकेत कोहली कर्णधार आहे. संघाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे असा कर्णधार. पुन्हा एकदा आदित्यचा पुढचा चेंडू स्क्वेअर लेग अप जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जेदार षटकार येतोय या बॅट मधून. सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेचा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधार अनिकेत कोहलीच्या बॅट मधून हा दमदार फटका पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जेदार पद्धतीचा हा फटका आणि 6 धाब्याने तब्बल धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. आदित्यच्या गोलंदाजीचा करपोच समाचार मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू याबेलचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये टॅप केलाय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. षटक संपलंय या ठिकाणी. पहिलं पंचांचा इशारा येतोय की पहिलं षटक मात्र इथं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 12 लागलेले आहेत. आणि नक्कीच आदित्य मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत एक चौकार एक षटकाराच्या साह्याने टोटल 12 धावांवर खेळतोय आणि प्रथमतः मला वाटतं आता स्टार्ट घेईल तो अजित कोहली. सलामीला आलेली ही जोडी आपण पाहतोय. नक्कीच अतिशय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर. ग्रामस्थ मंडळ उल्वे तरघर कोंबड भुजे गणेशपुरी आणि मोहा या 5 गावांच्या माध्यमातून आयोजित 5 गाव प्रीमियर लीग 2026 आणि आजचा हा पहिला उद्घाटनाचा सामना आपण पाहतोय. आणि याच दरम्यान आमच्या उल्वे गावातील एक जुने जाणगे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उत्कृष्ट क्रिकेटपट्टू खेळाडू नरहरी मडवी साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. नरहरी मडवी साहेब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आज आपली 5 गाव प्रीमियर लीग 5 गावाची खरं तर ही स्पर्धा आहे आणि 5 गावातील दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याकरता आणि तो खेळाचा आनंद घेण्याकरता सारी मंडळी ते उपस्थित. त्यामध्ये नरहरी मडवी एक उत्कृष्ट जुने जाणगे खेळाडू क्रिकेटपट्टू यांचंही ते आगमन होतोय. सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सर. आपलं सुद्धा मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज असेल कुणाल कोहली. गोलंदाज ट्रॅकवर येतोय तर सलामीला फलंदाज आहे अजित कोहली. पहिल्यांदा स्टार्ट घेतो. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा मिस होतोय आणि एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने 13 धावसंख्या धावफलकावर लागतायत. नक्कीच आपण पाहतोय 13 धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी असेल कुणाल कोहली याची. पुढचा चेंडू यावेळचा चेंडू फुलटॉस चेंडू भिडकावलाय मिडॉनच्या वरून. हा येतोय बाबा रामदेव पतंजली षटकार. 6 धावांचा टोळा. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आदित्य सावंत कर्णधार. या कर्णधाराची साजिशी अशी खेळी आपल्याला त्याच्या बॅट मधून. दोन्ही संघांना विनंती आहे बघा खेळाडूंना तुम्हाला एक रिव्ह्यू फक्त मिळेल. तोही कशासाठी तर हाईट फॅक्टर बीमर्ससाठी नो बॉलसाठी आणि रनआउट 2 फक्त यासाठी या निर्णयासाठी रिव्ह्यू असेल. बाकी रिव्ह्यू फक्त आमचे पंच घेऊ शकतील. एखादा डाऊटफुल कठीण निर्णय आला त्यांच्या समोर तर ऑनफिल्ड येस फक्त अंपायर घेतील. फक्त पंचांना ती मान्यता आहे. बाकी खेळाडूंना फक्त एक रिव्ह्यू तोही नो बॉल हाईट फॅक्टर बीमर्ससाठी आणि रनआउट. इट्स नो बॉल. अंपायर कॉल नो बॉल. लगेच पंचाचा इशारा येतोय की हा नो बॉलचा इशारा आहे आणि फ्री हिट असेल फलंदाजासाठी. मुभा असेल खेळण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्र कशा आहे चेंडू अडवला जातोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. बॅक टू बॅक 2 नो बॉल टाकले आहेत इथं.
पाबं लागेल काय असेल पंचांचा निर्णय तर दिलाय नो बॉलचा, मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय खेळाडूंकडून आणि नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. येस अंपायर. बॉलर रिव्ह्यू. येस बॉलर रिव्ह्यू आहे. आपण रिव्ह्यू चेक करू, परंतु ते जाऊया पुन्हा एकदा सन्मानाकडे, ज्यांचं आत्ताच शुभागमन झालं. ते उल्वे गावातील एक जुने जाणगे क्रिकेटपट्टू खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची आम्हाला आर्थिक मदत दिली आहे. ते नरहरी मडवी साहेब यांना केलं जाईल सन्मानित. इट्स अ नो बॉल. नरहरी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान आमचे जितेंद्रजी सोमासे यांच्या पवित्र शुभहस्ते होत आहे. अधरतित्य सन्मान होतोय. नरहरीजी मडवी साहेब, तुम्ही 5,000 रुपयाची आम्हाला खरं तर आर्थिक मदत केली आहे गावाच्या स्पर्धेसाठी. पाचगाव प्रीमियर लीगच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. खूप चांगली स्पर्धा बघा मित्रांनो, आपण पाहतोय. आमचे निलेशजी खारकर, धीरज ओवलेकर, रुपेश मोहिते, सुजित मोकल, शैलेश भगत, चेतन खारकर, जितेंद्र सोमासे आणि या सर्वांना सोबत घेऊन या आयोजन दमदार करण्याचं नेतृत्व करणारे आमचे किरण पाटील, सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. एक जबरदस्त पाचगाव प्रीमियर लीगचा हा आगाज धमाका. आज पहिला दिवस, आणि पहिला दिवस म्हटलं तर मित्रांनो मकर संक्रांती, या गोड अशा मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर होत आहे पाचगाव प्रीमियर लीगची दमदार सुरुवात. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मात्र बॉलर बाद केलं या मॅच पुरता. नक्कीच बॅक टू बॅक 2 नो बॉल आल्यानंतर पंचांनी गोलंदाज मात्र या सामन्यातून बाद केलाय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो की फ्री हिट असेल या चेंडूवर पुन्हा एकदा, आणि मुभा असेल पूर्णपणे खेळण्यासाठी फलंदाजासाठी. पाहूया स्ट्राईकला असेल फलंदाज अजित कोहली. पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू पुल केलाय लॉंग ऑफच्या वरून. पाबं लागेल, ताकद थोडीशी कमी पडते, परंतु नक्कीच पंचांचा इशारा येईल. 1 बाउन्स चौकार. या 4 धावा मिळतायत. नक्कीच अजित कोहली या फलंदाजाला दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी कोंबडपूरच्या संघाची पाचगाव प्रीमियर लीग अतिशय दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी अप्रतिम दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजामध्ये चेंज झालेला गोलंदाज ओमकार कोळी, गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू थोडासा खाली बसतोय. चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या ग्लव्स मध्ये, शांत होतोय. कुठल्याही प्रकारची धाब नाहीये. 26 धाव संख्या धावफलकावर गुणलेखकाच्या अहवालानुसार आपल्याला पाहायला मिळतायत. या ठिकाणी चांगली गोलंदाजी आता मात्र पडतोय तो ओमकार कोळी. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा असेल सज्ज. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपवरून उचली देतोय, एसटी रक्षकाच्या ग्लव्स मध्ये निसावतोय, शांत होतोय, आणि कुठल्याही प्रकारची धाब नाहीये. दोन्ही चेंडू डॉट केले गेले आहेत. अजित कोहली थोडासा प्रेशर मध्ये येतोय, परंतु 5 षटकांचा सामना आहे. पाहूया या 5 षटकांमध्ये अक्षरा 11 कोंबडभुजे संघ किती धावांपर्यंत मजर मारेल आणि किती धावांचा टार्गेट सेट करेल हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा ओमकार कोहली, आपल्या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मारलेला चेंडू लॉंगणकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करतोय, गॅदर करतोय, आणि 1 धाव घेतली गेली आहे आणि 1 धावावर समाधान मानावा लागतोय. 27 धाव संख्या धावफलकावर गुणलेखकाच्या अहवालानुसार आपण पाहतोय. या षटकातला शेवटचा चेंडू पाहतोय आपण. 27 धाव संख्या धावफलकावर सलामीला आलेली जोडी अजूनपर्यंत खेळपट्टीवर उभी. आदित्य सावंत आणि कुणाल कोहली, अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. अनिकेत कोहली आणि अजित कोहली, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. कव्हर पॉइंटच्या वरून मारलेला हा अप्रतिम दर्जेदार फटका येतोय चौकार. नक्कीच या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिलीच पाहिजे. कारण कापल्या जरी नसा आमुच्या उधळण होईल भगव्या रक्ताची, कापल्या जरी नसा आमुच्या उधळण होईल भगव्या रक्ताची, फाडली जरी छाती तसे
दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची, दिसेल फक्त मूर्ती शिवरायांची. या 18 पगड जातीच्या बाबल्यांना एकत्र करून या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य स्थापन केलं, आईचं स्वप्न साक्षात आणलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार त्रिवार वंदना. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 षटक झालेले आहेत. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 31 धावा धावफलकावर लागतायत. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. अनिकेत कोहली आणि अजित कोहली या 2 फलंदाजांच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही प्रकारचा विकेट गेलेला नाहीये. कोंबडपूजा संघ अतिशय दर्जेदार फलंदाजी पाहतोय आपण. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल ज्ञानेश्वर कोहली 40+. नक्कीच 40+ गोलंदाज आपण पाहतोय. बॅटची एज घेतली आहे. विकेट किपरने चेंडू अडवलाय आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. मात्र 40+ खेळाडू गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर कोहली येतोय. नक्कीच मोहा संघ फलंदाजी करतोय. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. महेश स्फूर्ती मोहा यांच्या माध्यमातून सलामीला आलेली ही जोडी आपण पाहतोय. अनिकेत कोहली अजित कोहली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ज्ञानेश्वर कोहली यांचा. अप्रतिम गोलंदाजी पहा. ओल्ड इज गोल्ड आपण का म्हणतो, हा अनुभव आहे आणि तो अनुभवाच्या जोराने, अनुभव एवढे वर्ष 40+ हा खेळाडू क्रिकेट खेळतोय आणि त्या अनुभवाचा जोर, अनुभवामध्ये काय असतं हे दाखवलं जाते या 2 चेंडूमध्ये. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मात्र थोडा जकडून ठेवलाय अजित कोहली या खेळाडूला. ज्ञानेश्वर कोहली यांनी मोठा फटका, झेल आली आहे आणि झेल घेतली गेली. पहिला हत्रा, पहिला दणका, पहिला मावळा पुढचावरून ढासलतोय. या ठिकाणी मात्र पाहतोय मोहा कोलीवाडा संघाचा आणि इथं मात्र मोहा संघाचा पहिला गडी बाद होतोय. धन्यवाद, धन्यवाद. अप्रतिम सुंदर असं संगीत आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. आपल्या अग्री कोळ्यांची दैवत म्हणजे आपली कारल्याची एकवीर आई आणि या एकवीर आईचं सुंदर असं गीत आपण पाहिलंय. धावत संख्या धावफलकावर आपण पाहतोय. धावत संख्या धावफलकावर 31 या धावसंख्येवर आपण पाहतोय. पहिला फलंदाज बाद झालाय मोहा संघाचा. मात्र इथं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पाहावं लागेल फलंदाज असेल. कृपया 12 खेळाडू आपण पाठवायचा आहे मोहा संघाचा प्लीज. प्लीज 12 खेळाडू पाठवा इथं. नवीन फलंदाज मयूर पाटील मैदानामध्ये एक दाखल होतो. एक जबरदस्त अप्रतिम दर्जेदार फलंदाज. पहिलाच फटका खेचलाय, आलाय, मोठा दणका दिलाय. बाबा रामदेव पतंजली षटकार. तर नक्कीच आपण पाहतोय आल्या आल्या सुरुवात केली आहे, दिलाय दणका आणि इथं मात्र ज्ञानेश्वर कोहलीला पडलाय फटका. पुन्हा एकदा दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वाजव डीजे. काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आहे. मयूर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल काय झाला आणि काय फलंदाजी सुरुवात केली आहे. षटकारांची अतिशबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि नक्कीच या खेळाडूला कोण ओळखत नाहीये. नक्कीच मोहा कोलीवाडा संघाचा हा दमदार खेळाडू आपण पाहतोय. मयूर पाटील मात्र काय जबरदस्त फलंदाजी करतोय. आल्या आल्या मला वाटतं पॅव्हलियन बॉक्स मधून सेट होऊन आलाय आणि दणके दिले 2. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. ज्ञानेश्वर कोहली मात्र बॅक फुटला. पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडू आलाय. पंचांचा इशारा येईल नक्कीच नो बॉलचा. मला वाटतं चेंडू चेंज ऑफ पेस करायचा होता परंतु चेंडू हातातून निसटला आणि हा फुल टॉस आलाय. पंचांचा इशारा आलाय की हा नो बॉल आहे. नक्कीच मुभा असेल फलंदाजाला की फ्री हिट असल्या कारणाने मुभा असेल आणि नक्कीच ती मुभा आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतो अनिकेत कोहली स्ट्राईकला असेल. नक्कीच ही
ओव्हर झाल्यानंतर पाणी घेऊन जायचंय. सुरेख अप्रतिम क्लासिक फटका पाहायला मिळाला आहे. अप्रतिम दर्जेचा फटका. वाजव. थँक्यू. स्प्रे आणायचंय. स्प्रे असेल तर द्या. तर नक्कीच आई एकविरेचं गाणी लाभलंय सुंदर असं. कारण आपली अग्री कोळ्यांची आई दैवत म्हणजे आपली एकवीर आई, आणि या आईचं सुंदर असं गीत आपल्या कानावर पडलंय. पहिला सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातला उद्घाटनाचा हा सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडलं गेलं, नाणेफेकी उडवली गेली आणि दरम्यान सामन्याला सुरुवात झाली. अक्षर एलवन कोबडभुजे आणि महेश स्मृती मोहा या दोन संघांमध्ये आपण पाहिलंय ही लढत लागली आहे आणि आतापर्यंत षटकं झालेली आहेत. 3 षटकं झाली आहेत आणि 3 षटकात धाबसंख्या धावफलकावर 49 धाबा तब्बल लावल्या आहेत. 49 धाबा धावफलकावर लागल्या आहेत. काही जबरदस्त फलंदाजी केली आहे. सलामीला आलेला फलंदाज अनिकेत कोहली, त्यानंतर आल्या सुरुवात केली आहे मयूर पाटील. 49 धाबसंख्या धावफलकावर गोलंदाज येतोय स्वागत कोहली. मैदानामध्ये दाखल होतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी स्वागत कोहली. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज सागर कोहली. हा चेंडू सुरेख चेंडू थोडासा खाली बसलाय आणि यष्टी रक्षकाने पुढचं काम चोख बजावलंय. चेंडू होतोय निर्धाव. डॉट चेंडूची सांगता. पाचगाव प्रीमियर लीग चा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय शेलघरच्या मैदानावर. अप्रतिम दर्जेदार नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय किरण पाटील आणि त्यांचे सहकारी. यावेळचा चेंडू मारलाय, आलाय, दिलाय दणका. बाबा रामदेव पतंजली षटकार. डीजे बॅरीबाज एक सुंदर असं गीत छत्रपती शिवाजी महाराजांना दिली जाते. या गाण्याच्या माध्यमातून मानवंदना. कोण विसरेल यार महाराजांना. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. स्वागत कोहली. वाव, काय चेंडू टाकलाय. अप्रतिम दर्जेदार चेंडू पाहायला मिळालाय. भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूच्या मागे. डॉट चेंडूची सांगता. तितकाच चांगलं गॅदर बॅकअप केले पाठीमागच्या खेळाडूने. थोडस जखडून ठेवलंय मयूरला. मात्र मयूर अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करतोय. आल्या सुरुवात केली आहे याच फलंदाजांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वागत कोहली याचा. या बेलचा चेंडू पूर्णपणे शॉर्ट आहे. टटवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातो आहे आणि हा येणार 1 बाउन्स चौका. डीजे आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. मनोजजी भगत आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचंय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाला. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आणि इथं मात्र हिट केली आहे. थ्रो केलाय आणि इथं पहा गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे. या बिलाला आहेत एक्स्ट्रा बोनस धाबा. अशा प्रकारची जर आपण 5 धाबा मिळाले आहेत, अशा प्रकारची जर गचाल क्षेत्ररक्षण आपण केलं तर इथं मात्र भूदंड भोगावा लागेल आणि तो भूदंड भोगला जातोय. एक्स्ट्रा 5 धाबा दाखल होत आहेत मोहा संघाच्या ताप्यामध्ये. धावा संख्या तब्बल वधारली आहे. 64 धाबा धावफलकावर लागतायत. साहिल कोहली आपल्या षटकातला पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. डॉट चेंडूची सांगता येते. नक्कीच नाराज आहे साहिल कोहली. नाराज होतोय खेळाडूवर की हा चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु हा चेंडू मिस झाला आणि चौकार गेलाय. हॅलो. याच दरम्यान मनोज भगत यांचं आगमन झालेलं आहे. संजय कांबळे
ज्यांच्या माध्यमातून 10 बिस्लरी बॉक्स पाचगाव प्रेमीसाठी पुरस्कृत केल्या. त्याच्यासोबत पॅडी याचं आगमन झालंय. आणि या स्पर्धेसाठी आता व्यासपीठावर जे आमचे मान्यवरमध्ये चेतन कारकर ज्यांनी संघ देखील एक पुरस्कृत केलेला आहे. आणि या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सीके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची एक स्पेशली कॅप दिली जाणार आहे. ती त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली. आणि दुसरं आणखी त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे ती म्हणजे 5,000 रुपयाचं देखील त्यांनी आर्थिक सहाय्य केलंय. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. त्यानंतर सुजित मोकल आणि रुपेश मोहिते हे देखील व्यासपीठावर आहेत. ते देखील एका संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फलंदाज आणि गोलंदाजासाठी कूलर पुरस्कृत केले गेलेले आहेत. त्यांचा देखील आम्ही आभार मानत आहोत. आणि याच दरम्यान नरहरी काका मडवी यांच्याकडून देखील आम्हाला 5,000 रुपये देणगी आलेले आहे. त्यांचा देखील आभार. आणि कपिल कोहली कोंबडभुजी याचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. 5 गावची स्पर्धा आहे. सर्व आपल्या गावची 5 गावची स्पर्धा आहे. कोणा एकाची स्पर्धा नाहीये. तुम्ही हक्काने व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. हक्काने तुम्ही अभिमानाने येऊन बसायचं आहे. कारण ही आपली स्पर्धा आहे. कोणी एकट्याने ठेवली नाही आहे. जरी मी मेहनत घेतली असेल आयोजनामध्ये सहकार्य केले असेल तरी मात्र सर्वांनी आपली स्पर्धा आहे समजून असंच इथं चालायचं आहे. आणि बरेच असे देणगीदार आहेत. त्यांचे मी नावं आपल्या जसा रिव्हॉल्व वेल मिळेल तशी आपण ती थोड्या वेळामध्ये तुम्ही मायकामध्ये लोकांपर्यंत सांगायचे. त्यानंतर जितेंद्र सोमासे याचा मी खराच आभार मानणार आहे. कारण सकाळी 9 वाजता तो इथं आलाय. उद्घाटनापासून त्यांनी मला खूप मदत केलेली आहे. खूप सहकार्य केलं आहे. त्याचा मी आभार मानतोय. त्याच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी ही जितेंद्र सोमासेकडून दिली गेली. आभार. आणि शशिकांत पाटील याच्या माध्यमातून देखील आम्हाला 10 बिस्लरी पाण्याचं बॉक्स दिले गेले त्याचा आभार. आणि विशाल भोईर सचिन खारकर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 10 बॉक्स, कुमार कोहली याच्याकडून 10 बॉक्स, असे बरेच देणगे आहेत. ते आम्ही तुम्हाला अजून पुढे अनाउन्समेंट करू. मॅच महत्वाची आहे. घ्या. धन्यवाद किरणजी. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हरीतलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज असेल रोशन कोहली येतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकल्यात या खेळाडूने आणि 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय 4 धावा दिल्या आहेत. थोडस चांगलं षटक म्हणावं लागेल. पाहूया उरलेले 3 चेंडू कशा प्रकारे हाताळलं जाईल. पुढचा चेंडू असेल रोशन कोहली याचा. यावेळेचा चेंडू थोडासा बॅटची एज घेतली. पॉइंटला चेंडू गेलाय, कव्हर केलाय, परंतु 1 धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर 69 धावा लागतायत धावफलकावर. अजूनपर्यंत या शेवटच्या षटकातलं आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये येतील काय 2 मोठे फटके हे पाहावं लागेल. रोशन कोहली पुढचा चेंडू. स्लो चेंडू बॅटच्या एज मध्ये आलाय. हा दिलाय दणका. येतोय बाबा रामदेव पतंजली षटका डीजे. व्हेरी मच डीजे. काय जबरदस्त फटका. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता पण तो चेंडू घेतला बॅटवर, दिलाय दणका, आलाय षटकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच ताकदीचा फटका. फॅट 6 पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी, अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. वाजव डीजे. ऐकायला मिळतंय छत्रपती शिवाजी महाराजांना या गीताच्या माध्यमातून मानवंदना दिली जाते आणि नक्कीच अप्रतिम दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. पाचगाव प्रीमियर लीग 2026 ग्रामस्थ मंडळ उल्वे तरगर कोंबडपूजे गणेशपुरी बोहा यांचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजक आहेत निलेशजी कालकर, धीरजजी ओवलेकर, रुपेशजी मोहिते, सुजितजी मोकल, शैलेशजी भगत, चेतनजी खारकर, जितेंद्र सोमासे, किरणजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम दर्जेदार पाचगाव प्रीमियर लीगचं आयोजन.
आणि सुंदर असं सुरुवात झालेली आहे आयोजनाला, या स्पर्धेला. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहिली मोहा संघाची. अवघ्या 5 षटकामध्ये तब्बल 81 धाबा ठोकल्यात आणि त्यामध्ये जर पाहिलं तर अनिकेत कोहली या खेळाडूने 12 चेंडूमध्ये 23 धाबा, 38 धाबा, 12 चेंडूमध्ये 38 धाबा तब्बल ठोकल्यात. आणि त्यानंतर आपण पाहतोय मयूर पाटील या खेळाडूचं वादळ घुंगवलं गेलं. 12 चेंडूमध्ये 27 धाबा तब्बल ठोकल्यात, टोटल 81 धाबा. आणि मोठं आव्हान अक्षरा 11 कोंबडपूरच्या संघासमोर ठेवले 82 धाबांचं 30 चेंडूमध्ये. हे आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल हे पाहावं लागेल, कारण नाटकाचा एक अंक संपलाय, एक इनिंग झालेली आहे. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. आणि दुसऱ्या इनिंगला एक सुंदर आणि गोड आवाज आपल्याला पनवेल तालुक्यातील रवींद्र म्हात्रे यांच्या गोड आवाजामध्ये आपण ऐकणार आहात पुढचं 5 षटकांचं धावतं विवरण. मी घेतोय रजा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हॅलो. एस एस डी मोबाईलचे ओनर दिलपेशजी भगत कोपडबुजे यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी रेफ्रिजरेटर शीतकपाट. क्या बात आहे, जबरदस्त योगदान आहे. बघा, ही पाचगाव प्रीमियर लीग असं वाटतंय की 1 लाखाची मोठी स्पर्धा जेवढी असते ना त्याच्यापेक्षा चांगलं दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल. धन्यवाद, धन्यवाद विवेक पाटील, एक शिवभक्त, शिवप्रेमी आणि एक उत्कृष्ट समालोचक. त्यांचा तुम्ही आवाज ऐकलात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. आणि सर्वांना आज मकर संक्रांतीच्या देतोय खूप खूप शुभेच्छा. तिलगुलासारखं आयुष्य गोड आणि आरोग्यदायी राहो, हीच आज या अतिशय शुभ देणी तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, पतंगासारखी तुमची स्वप्न आकाशाला गवसणी घालो, यशाची दोरी सदैव तुमच्या हातात राहो. शुभ मकर संक्रांती. आज पतंग उडवले जातात, आज तिलगुल वाटले जात आहेत. ही भारतीय संस्कृती आहे मित्रांनो. आणि अशा या भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या देऊया खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी रवींद्र म्हात्रे घेऊन चालतोय एका उत्तरार्धाकडे, जिथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. सामना सुरू आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की अक्षरा 11 कोंबडभुजे विपक्ष महेश स्मृती मोहा. यानंतरचा सामना असेल श्री साई आराध्या स्पोर्ट्स मोहा आणि शैलेश स्मृती तरगर. चला, टॉस साठी यायचंय तुम्हाला. श्री साई आराध्या स्पोर्ट्स मोहा विपक्ष शैलेश स्मृती तरगर. सागर बडवे यांच्याकडे देखील खूप योगदान आहे. फेअर प्लेच ट्रॉफी तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि ब्रँडेड शूज फिल्डरसाठी त्यांचंही योगदान आहे. वेस्ट फिल्डरसाठी खरं तर त्यांचं खूप चांगलं योगदान आहे. करूया सर्वांचं स्वागत आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं. 82 धावांचं लक्ष्य आहे आणि 82 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानात. युवराज आणि नसीब तर गोलंदाज रणजित कोहली. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल अगदी खोलवर पद्धतीचा बुंध्यात रणजित कोहली म्हटला तर हा मलिंगासारखी गोलंदाजी करत असतो. गाव आहे रणजित कोहलीचं मोहा आणि मोहा टीमचा एक उत्कृष्ट गोलंदाज. तर श्रीलंकेचा जो मलिंगा गोलंदाज यॉर्क ब्लॉकॉल त्या शैलीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू लगेच पलटवार. व्हॉट अ स्ट्रोक. युवराज कोहलीच्या बॅट मधून आलाय
हा दुसऱ्या बॉलवर कॉर्नर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा खणखणीत पाचगाव प्रीमियर लीग मधला सिक्सर. कोहली बांधव आहेत आमच्या आज या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये. नाखवा एक गीत ऐकला, दर्याचा राजा कोहली राजा, आणि युवराज कोहलीनं लगावलेला डावखुऱ्या फलंदाजांना तो खणखणीत षटकार. पुन्हा एकदा रणजित टू युवराज. हा समोर बुंद्यात टाकला होता, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि शॉर्ट पॉइंट कडे हा चेंडू जसा ट्रॅव्हल झाला, एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या बिन गडी बाद 7 धावा. आपण पाहतो अक्षरा 11 कुंबडभुजे विपक्ष महेश स्मृती मोहा असा हा सामना. खर तर मोहा गाव जेवढी गावं विस्थापित स्थलांतरित झाली त्यामध्ये एकच मोहा असा गाव आहे की तो अजूनही तिथेच आहे, वसल्या ठिकाणीच तिथे आहे. म्हणजेच एक गाव मात्र तिथे राहिलाय. जसं ओवले, पारगाव, दापोली, भंगारपाडा, कुंडेवाल ही विमानतळाच्या जवळील गावं आहेत ना, तसं आता हा मोहा गाव मात्र अजून त्याच ठिकाणी आहे. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकलाय, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. शशी मेहर सर एका बाजूला, नीरजजी रणावत सर, चांगल्या पंचांची नियुक्ती केली या स्पर्धेमध्ये पाचगाव प्रीमियर लीग मध्ये. एक योग्य आणि चांगला निर्णय अपेक्षित असेल म्हणून आज या नीरज रणावत पॅनलला तुम्ही पाहता. हा खराब क्षेत्ररक्षण, मिक्स फिल्डिंग, हो पायानं अडवलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्राकडे स्ट्रेटला हा जसा चेंडू आपण बघितला ना एक्झिक्यूट केला होता बॅट्समन नशीब कोहली एक सिंगल कंप्लीट करतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर. नांदाई माता प्रसन्न. आता आपण ही पाहतोय पाचगाव प्रीमियर लीग. ओहो, इनफिल्डच्या वरून शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू दन 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 करत निघालाय सीमा पार, चौकार. स्मृती तरकर संघाचा संगणक आलेला आहे. टॉस बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटचा क्षेत्र, डायरेक्ट हिट, गोटी नेम. हा चेंडू ओव्हर थ्रो स्वरूपात अगदी सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रो. अशा धावा आल्या तर या 82 धावांचा लक्ष पाडला करण्यासाठी जो संघर्ष सुरू आहे ना, तो संघर्ष पूर्ण होऊ शकतोय. परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये 16 धावा धावफलकावर आल्यात. बघा आता श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा संघ तुम्हाला महत्वाची सूचना आहे. पहिला ओव्हर झालेला आहे, दुसरा पॉवर प्लेचा ओव्हर समाप्त झाला आणि तुम्ही आला नाहीत तर शैलेश स्मृती तरगर संघाला टॉस विन दिला जाईल. ही महत्वाची सूचना आहे. त्यामुळे मोहा टीम या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा टीमचा संगणक तुम्हाला यायलाच लागेल या ओव्हरच्या आतमध्ये. संगनायक कंपल्सरी तुम्हाला यावं लागेल, अन्यथा शैलेश स्मृती तरगर संघ जो उपस्थित आहे त्या संघाला टॉस विन दिला जाईल. इन ऍक्शन मध्ये धीरज ओवलेकर तुम्ही यांना खेळताना पाहाल, परंतु आज त्यांचं देखील दानशूर कार्य या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालं. 10,000 रुपयाची आर्थिक मदत. ही दानकता आहे, ही दानशूरता आहे मित्रांनो. आज आम्हाला या पाचगाव प्रीमियर लीगला ज्या ज्या मंडळींनी सडल हाताने मदत केली ना, आम्ही दिवसभर जसा वेळ मिळेल ना तुमचा नाम उल्लेख 100% करू. कारण किरण पाटील यांनी सांगितलं की ही स्पर्धा केवळ मी एकट्याने मेहनत घेतलेली नाही किंवा मी घेऊन सुद्धा होणार नाही. आज संपूर्ण गाव एकवटलेत आणि प्रत्येक या 5 गावातील एक 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 व्यक्ती आला आणि आज एक यशस्वी आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. एक काठी तुम्ही सहज मोडू शकता, परंतु अनेक काठ्या एकत्र येऊन त्याची मोळी तयार होते. ती काठी तोडायला कठीण असतं. तसं तुम्ही एकत्र आलात आणि एक चांगली युनिटी बनवून हा पाचगाव प्रीमियर लीगचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. हेड्स ऑफ यू.
तुमचंही कौतुक करतोय. चला जाऊया दुसऱ्या षटकाकडे. अमर उमेश कोहलीचा पहिला बॉल मिस्टायमिंग स्ट्रोक. झेलखाली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक टिपतोय झेल मयूर. कॉन्ट बिहाइंड द विकेट. एक फर्स्ट विकेट डाऊन. मोठी विकेट. युवराज कोहली जाईल तंबूच्या आश्रयाला. पहिला ओव्हर झाला त्यावेळेस धावा होत्या 16 ची सरासरी होती. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवर एक मोठी विकेट. युवराज कोहली सारखा फलंदाज बाद झाला तर नवीन बॅट्समन आदित्य सावंत येतोय. आदित्य सावंत त्याच्या समोर गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा उमेश कोहली पाहायला मिळतोय. खरं तर आज पाचगाव प्रीमियर लीग सुरू झाल्या कारणानं पाचगावचा संघ कुठेच खेळायला जाताना पाहायला मिळणार नाही. कोणत्या ग्रामीण स्पर्धेमध्ये सहभाग नसेल यांचा. दिवसा स्पर्धा पाहायला मिळणार नाही. परंतु हा चेंडू टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढला. एक्झिक्यूट चांगला होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी बरोबर उभा आहे. तर मी आदरणीय सन्माननीय नरेश काका मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करून घ्या. आणि तो मॅच असेल श्री साई आराध्या स्पोर्ट्स मोहा विपक्ष शैलेश स्मृती तरघर. शैलेश स्मृती तरघर. डावी फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर. शशी मेहर सरांचा इशारा. व्हाईट बॉलचा अतिरिक्त धाव आली आहे. संघाची धावसंख्या या अवांतर धावेनं पुढे सरसावेल 18 या आकड्यावर. साई आराध्या स्पोर्ट्स मोहा टीमचा संगणक शैलेश स्मृती तरघर संघाचा संगणक. टॉस करूया. मडवी साहेबांच्या पवित्र असते ज्यांनी खूप चांगले योगदान दिलं या स्पर्धेला 5,000 रुपयाची आर्थिक मदत. हा चेंडू जातोय सिलिमिड ऑफ कडे. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 19. एक गडी बाद 19. मडवी काकांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दोन्ही टीम्सना देऊया खूप खूप शुभेच्छा. मोहा विपक्ष तरघर. पुन्हा पंचांना पार करून समोर दिलाय. समोर दिल्यानंतर त्यानं मात्र गॅप मधून अगदी स्वीपर एरिया कडून ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन कडे येतोय. हा वन बाउन्स सीमा पार चौका. या चौकारानं आता 24 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश कोहली पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय. हो लेग स्टंपवर होता. सोडून दिलाय. माहित आहे बॅट्समनला की हा व्हाईट बॉल असेल आणि त्याच अनुषंगानं व्हाईट बॉल देखील आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर पुन्हा एकने वाढेल. ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. नशीब ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला आदित्य सावंत. नशीब 40+ चा खेळाडू आहे. ही खास ओळख. आणि बाबाने केलेला प्रयत्न. नशीबचा बॅटच्या अगदी प्रॉपर रडार मध्ये बॉल आला नाही परंतु एक सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो डायरेक्ट हिट. बॅट्समन सेफ. डेंजर झोन आदित्य होता. डेंजर झोन मध्ये तुम्ही पाहिला तर डायरेक्ट हिट केला होता. जर चेंडू रस्त्यांवर लागला असता कदाचित आदित्यला परतावं लागलं असतं तंबूमध्ये परंतु सुरक्षित राहिलाय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर 27. एक गडी बाद. 27 धावा. बॅटिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने आपण अक्षरा 11 कोंबडभुजे विपक्ष महेश स्मृती मोहा संघ आणि आता
82 धावांचं आव्हान असताना दुसऱ्या षटकात धावा लागल्यात 27. हरिचंद्र काका, हरिचंद्र भगत साहेबांचं इथे शुभ आगमन. आज आपलंही सहर्ष स्वागत. आज आपण त्यांचाही आवाज तुम्हाला 1-2 मॅच मध्ये एक पाहायला मिळेल, कारण बिजी शेड्यूल असतं त्यांचा. थोडस दिसतील आणि गायब होतील. स्वागत आहे आमचे मराठीचे एक वरिष्ठ समालोचक हरिचंद्र भगत साहेब. कारण आपली 5 गावची स्पर्धा म्हटलं तर 5 गावचे बरेच आमचे आज मान्यवर पाहुणे या व्यासपीठावर पाहायला मिळतील. खरं तर या 5 गावाने भरपूर प्रेमी आम्हाला दिलंय आणि खास करून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. या विभागामध्ये अनेक वर्षे क्रिकेट खेळण्याचा या आनंद आपण घेतला आणि टेनिस क्रिकेटची अगदी प्रचंड आवड असणारी ही मंडळी आहेत. टेनिस क्रिकेटची पंढरी ओळखली जाते त्या उलवाडोड परिसरामध्ये. कित्येक स्पर्धा आहेत, अनेक स्पर्धा आहेत, डे नाईट. जाऊया मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता धावा आणि चेंडूंचं अंतर वाढत चाललंय. येणाऱ्या 18 बॉल आणि 55 कराव्या लागतील. कोंबडभुजे संघ आज अक्षरा 11च्या नावाने खेळतोय. हो, स्लोवर बॉल. अगदी अजितनं हा चेंडू ज्या पद्धतीनं फेकला ना, अगदी फ्लॅटेड चेंडू होता. चेंडूला जास्तीत जास्त फ्लाईट दिली होती आणि त्यानंतर स्लोवर गती कमी होती, परंतु एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 17 बॉल आणि 54 धावांची अजूनही आवश्यकता. 40+ नशीब कोहली ऑन स्ट्राईक. कोंबडभुजे टीम बॅटिंग करत असताना महेश स्मृती मोहा टीमच्या अगेन्स्ट. आडव्या बॅटनं 40+ जलवा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डायरेक्ट गेलाय, आला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जे मास्टर काय फटका सजवलाय. आमचे तुषार कोहली देखील या मॅचचा आनंद घेतात. पूर्ण नाश्त्याची व्यवस्था दिवसभर. ओ हो, ये 40+ का जलवा है दोस्तों. अभी तक हम बूढ़े नहीं हुए. शेर अभी तक यहाँ पे मांस ही खाएगा, घास नहीं खाएगा. लगाया दमदार सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत बॅट्समन नशीब कोहलीनं. आता 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता उरली आहे. फुलटॉस. हा चेंडू सरळ अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खेळलाय, परंतु फंबल झालाय. क्षेत्ररक्षक चाचपडला. 2 धावाही पूर्ण केल्या आहेत. 40+ नशीब कोहली एका बाजूला लढतोय, त्याला साथ देतोय आदित्य सावंत. आणि संघाची धावसंख्या टोटल बघितली तर अगदी 42 या आकड्यावर जाऊन पोहोचले. करायचे आहेत 82, म्हणजे अजून 40 धावा दूर आहेत येणाऱ्या 14 बॉल मध्ये. पूर्ण प्रतिम इनसाइड आउट. प्रतिम टोला. क्लास दाखवलाय या नशीब कोहलीनं. अजून एक ठोकलाय. खणखणीत षटकार. कोंबडभुजे टीमचा हा खेळाडू नशीब कोहली 6,000 खरेदी झाला होता या 5 गाव प्रीमियर लीग मध्ये. काय फलंदाजी करतोय, परंतु हा स्लोवर बॉल मिस झालाय. यू मिस अँड डॉट बॉलची या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 12 बॉल आता 34 उरल्यात. 16 जी सरासरी होती ती कायम स्वरूपात तुम्हाला राखताना कोंबडभुजे संघ पाहायला मिळतोय. महेश स्मृती मोहा संघाला आता विचार पडला असेल कोणाला गोलंदाजी द्यावी, कारण 5 गोलंदाज स्पर्धेमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. त्यामुळे मयूर पाटील काय रणनीती आखेल, मनोज आहेत काय रणनीती आखेल तुम्ही पाहू शकाल. 12 बॉल आणि आता 34 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाजीसाठी आता येतोय एक अष्टपैलू खेळाडू अनिकेत कोहली. हा ओव्हर कदाचित या दोन्ही संघाला विजयाच्या दिशेनं वाढ दाखवेल.
मोमेंट शिफ्ट करण्याची नामी संधी आहे या ओव्हरमध्ये. एकतर मग मोहा संघ चांगली गोलंदाजी केली तर तो पुढे येईल, आणि जर फलंदाजी चांगली झाली कोंबडभुजे संघाची तर तो संघ पुढे येईल. असा हा ओव्हर क्रमांक 4. येणारे 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. ग्राफिकल स्ट्रक्चर प्रणय अगदी बरोबर आहे. ज्यावेळी बॅटिंग करणारा संघ तुम्ही पाहिलात ना, मोहा संघ, त्यांच्याही बरोबर 48 होत्या. वेग आहे प्रचंड वेगानं फेकला होता हा अनिकेत कोहलीनं बॉल. पहिलाच बॉल डॉट जातोय आदित्य सावंत साठी. आता येणारे 11 बॉल 34ची गरज. मागच्या ओव्हर मध्ये जबरदस्त धावा वसूल केल्या, तब्बल 27. पैसे 21 धावा आल्या. ओ स्टार्ट अँड फुल सक्सेसफुल होईल का? हो झालाय सक्सेसफुल. चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. पाचगाव प्रीमियर लीग मधला दमदार सिक्सर. तर येणारे 10 बॉल आता 28 उरले आहेत. मॅच मध्ये हळूहळू रंगतपणा वाढली आहे. मॅच मध्ये मजा येत राहिली. आता येणारे 10 चेंडू 28. पाहुण्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती तुम्हाला आज या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. 4 दिवसांची स्पर्धा, या गावाची स्पर्धा. प्रत्येक गावाचा गावकरी मात्र या स्पर्धेकडे लक्ष देऊ नये, आणि त्या स्पर्धेतला पहिला सामना काय रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय. येणारे 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक आदित्य सावंत. आदित्य तो अनिकेत कोहली. पुलरलेनचा बॉल स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे, मिळेल केवळ 1 धाव. नक्की ज्यांचं आगमन झालंय ते राहुल कोहली, फ्राही स्ट्रायकर्स कोंबडभुजेचे ओनर. आपलं सहर्ष स्वागत. परंतु हा 40+ खेळाडू आज अक्षरशः आग ओकतोय, क्रीडांगणावर ठोकतोय अजून एक दर्जेदार चौकार. आठ बॉल 23, 8 चेंडू 23 धावा. वेगवान गती जास्त होती या चेंडूसाठी, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर पडला, झपकन निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. आता 7 बॉल 23. मच निडेड बाउंड्री और 6 फॉर टीम कोंबडभुजे. आता तुम्हाला षटकार किंवा चौकार ठोकावाच लागेल. जर आला नाही तर लास्ट ओव्हर मध्ये मग महागड समीकरण तयार होईल, कठीण संघर्ष करावा लागेल. 7 बॉल 23. अनिकेत कोहली पंचांना पार करून समोर दिला होता. हो, लावली कॅच. कॉट बिहाइंड द विकेट. इट्स अ ग्रेट विकेट. मिस्टर नशीब कोहली बॅक टू द आउट. सहा चेंडू आणि आता 23 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 23ची आवश्यकता होती आणि त्यामध्ये आता 6 चेंडू 23. परंतु नशीब कोहलीचं आपण कौतुक करूया. जबरदस्त बॅटिंग केली. अवघ्या 12 बॉलचं त्याने फेस केलं आणि 32 धावा संघांसाठी. नशीब कोहलीची फलंदाजी अप्रतिम राहिली आहे. परंतु तदनंतर आता आव्हान कठीण होऊन राहिलं आहे या अक्षरा 11 कोंबडभुजे संघासाठी. महेश स्मृती मोहा टीमच्या अगेन्स्ट येणारे 6 बॉल 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा हे समीकरण. गोलंदाज ओम येतोय. ओम खारकर. येस, ओम खारकर येतोय गोलंदाजीच्या भूमिकेत. तुम्ही पाहू शकाल
आणि त्याच्या समोर मात्र बॅट्समन आदित्य सावंत आहे. आदित्यने एक षटकार ठोकलाय, त्यामुळं जरी 23 धावांचं शेवटच्या क्षणाला आव्हान राहिलं असलं तरी आदित्य मात्र तो मोठा प्रयत्न करणारच आहे. 6 बॉल 23. ओम कारकरचा पहिला बॉल फेस करेल आदित्य सावंत. फुलटॉस बॉल स्वीप केलाय, फुल घेतला बॅटवर, आडव्या बॅटनं थोडासा वाकला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय हा खणखणीत चौकार. पाच चेंडू आणि आता 19 धावा उरल्यात. 5 चेंडू 19 धावा. जागा बनवली, पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केला, डीप फाईन लेगच्या क्षेत्राकडे, 1 बाउन्स सीमा पार, 4 रन्स. अजून 4 धावा आल्या आहेत. फुटवर्कचा वापर केला होता बॅट्समन आदित्यनं, अगदी ऑफ स्टंपला जाऊन हा हुक केला, त्यानंतर चौकार आला. 4 धावा अजूनही वाढल्या गेल्यात. आता चेंडू आणि धावांचं अंतर, येणारे 4 चेंडू 15 धावा. गोलंदाज स्लोवर बॉल फेकतोय हे त्याने हेरलं. अगदी जास्तीत जास्त आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या जवळ फुटवर्कचा वापर करून हुक केला. 4 धावा आल्यात. आता 4 बॉल 15 धावा. फटका फसला होता, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हो एक सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली. आता कुणाला येईल स्ट्राईकला? उरलेले 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. एक धाव घेणं गरजेचं होतं का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला असेल कदाचित. स्ट्राईक तर रोटेट झाली आहे, परंतु ऑन स्ट्राईक आता बॅट्समन कुणाल येईल, ओम कारकरच्या या बॉलवर कशा प्रकारे खेळेल. 3 बॉल 14. फुल टॉस, फसलाय फटका. मी म्हटलं की स्ट्राईक महाग झाली होती, परंतु कॅच ड्रॉप. हो धावपल 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 मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः प्रेशर निर्माण झालाय. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे आता या धावा पूर्ण कराव्या लागतील. 2 बॉल 13. कॅच ड्रॉप झाली, परंतु 2 बॉल 13 म्हटलं तर 2 षटकार जरी ठोकले तरी मॅच जिंकता येणार नाही. मी म्हटलं की अगोदर ज्या पद्धतीने आदित्य सावंतने ती स्ट्राईक रोटेट केली ना, 1 धाव गरजेचं नव्हतं. मी म्हणेन आदित्य सावंतने या अगोदर 2 चौकार ठोकले होते, त्यामुळे ती स्ट्राईक चेंज झाली. आणि आता 2 बॉल 13 रन. एखादा वाईड, एखादा नो बॉल. हा नक्कीच हा बॉल डॉट. इथे मात्र आता औपचारिकता शिल्लक 1 बॉल 13 रन्स. पहिल्या सत्रामध्ये जी मिसफिल्डिंग झाली, ओव्हर थ्रोच्या 5 धावा आल्या, बरंच काय आता आठवेल मोहा टीमला, कोंबडभुजे टीमला आठवल. फुलटॉस बॉल. आता मॅच समाप्त झाली. इथे अक्षरशः 13 धावांनी हा सामना जिंकतोय. ते मात्र महेश स्मृती मोहा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक अक्षरा 11 कोंबडभुजे संघ. पहिला सामना या ठिकाणी तुम्हाला गमावावा लागतोय आणि महेश स्मृती मोहा संघानं हा पहिला सामना जिंकलेला आहे. तर यानंतर लगेच मॅच सुरू होईल. श्री